नमस्कार. पूर्णब्रह्म चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवतोय महाराष्ट्राची ओळख असलेली खास पुरणपोळी. महाराष्ट्रात प्रत्येक सणाला अगदी लक्ष्मीपूजन असो, पाडवा असो, पुरणपोळीशिवाय मजा नाही. तर आज आपण ही पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी बनवायची हे पाहूयात. तर यासाठी आपल्याला एक वाटीभर हरभऱ्याची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही कुकरला लावून घेणार आहे. डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची. डाळ शिजते तोपर्यंत आपण पुरणपोळीची कणिक मळायला घेऊया. यासाठी पाण्यात थोडंसं मीठ घालून एक 2 वाट्या इतकं गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे आणि कणिक आता ही व्यवस्थित मळून घ्यायची आहे. आपली पुरणपोळी जर व्यवस्थित बनवायची असेल, करायची असेल तर ही कणिक फार महत्त्वाची असते. साधारण 10 ते 15 मिनटं ही कणिक मी व्यवस्थित तिंबून घेते आहे आणि या पद्धतीनं ही एकदम मऊ कणिक तयार झाली आणि ही कणिक मळल्यानंतरही एक 15-20 मिनटं, अर्धा तास आपल्याला ही भिजत ठेवायची आहे. थोडंसं तेल लावून झाकून आपण ही ठेवून देऊयात. ही व्यवस्थित भिजतीये तोपर्यंत आपण कटाच्या आमटीची तयारी करूया. आता हा कांदा आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचा आहे. पूर्वी हा चुलीमध्ये कांदा या पद्धतीनं भाजला जायचा आणि त्याची एक अप्रतिम चव लागायची. आता ते नाही, पण आपण गॅसवर नक्कीच भाजू शकतो. तर असा कांदा भाजून घ्यायचा आणि आता बाकीचे मसाले आपण घेऊयात. तर हे सगळे मसाले देखील आपल्याला थोडेसे गुलाबी ब्राऊन असे भाजून घ्यायचे आहेत. सगळ्यात आधी आपण खोबरं घेऊया. हे खोबरं थोडंसं ब्राऊन, किंचित ब्राऊन असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याच्यात थोडंसं आपल्याला तेल पण वापरता येईल, पण नाही वापरलं तरी चालेल. हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहे. यानंतर लसूण आणि आलं इथं मी भाजून घेते आहे. ड्राय रोस्ट करायचं आहे. याच्यामध्ये 1-2 मिरच्या घालते आहे, जेणेकरून आपल्या कटाच्या आमटीला आणखी चांगली चव येते. हे चांगलं भाजून झालं आहे. आपण त्याच भांड्यामध्ये हे काढून घेऊयात. त्यानंतर साधारण एक मोठा चमचा खसखस इथं आपण भाजून घेतो आहे. खसखशीमुळं कटाच्या आमटीला चवही छान येते आणि कन्सिस्टन्सी त्याची चांगली बनते. ही करपू द्यायची नाही आहे, मंद आचेवरच आपल्याला भाजून घ्यायची आहे. ही खसखस भाजून झाल्यानंतर मग आपण एक चमचाभर जिरे घेणार आहोत. हे जिरे देखील आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये धणे, लवंग, काळी मिरी आणि हिरवे वेलदोडे हे घालून हे देखील आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. हे सगळे मसाले मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे. हे भाजून झालेले आहेत. आता हे आपण मिक्सरला लावून याची चांगली पेस्ट करून घेणार आहोत. हे छान बारीक झालेलं आहे. आता याच्यात आपण जो कांदा गॅसवर भाजून घेतला होता तो घालून घ्यायचा. गरजेनुसार थोडंसं पाणी आपल्याला याच्यामध्ये वापरता येईल आणि याची देखील छान पेस्ट आपण तयार करून घेऊया. याच्यात हिरवी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आणि याची छान पेस्ट तयार झाली. हे आपलं कटाच्या आमटीचं वाटण तयार झालं. आता आपण इथं पाहू शकता आपली जी हरभऱ्याची डाळ आपण कुकरला लावली व्यवस्थित शिजलेली आहे. ही डाळ मस्त शिजणं आवश्यक आहे. आता या डाळीत मी थोडंसं पाणी गरम करून घालणार आहे आणि हे जास्तीचं जे पाणी आहे हे आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत. याला मराठीत येळवणी असं देखील म्हणतात. ज्यावेळी आपण गॅसवरच डाळ शिजवतो त्यावेळेला हे पाणी शिल्लक राहतं. गॅसवर कुकरमध्ये ज्यावेळी आपण डाळ शिजवतो त्यावेळेला हे पाणी जास्तीचं राहत नाही, म्हणून मग वरून गरम पाणी घालून आपण हे गाळून घेतलं तरी चालतं. तर या पद्धतीनं हे येळवणी किंवा कटाच्या आमटीसाठी आपण डाळीचं पाणी वापरणार आहोत. त्याच्यामुळे कटाच्या आमटीची कन्सिस्टन्सी जी आहे ती छान होते आणि चवही त्याला मस्त येते. आता हे बाजूला काढून झाल्यानंतर पुरण आता
जे आपल्याला तयार करायचं आहे, येळवणी काढल्यानंतर ती डाळ आणि 1 वाटी डाळ आहे त्याला साधारण पाऊण वाटी इतका गूळ मी घातलेला आहे. हे मंद गॅस चालू करून हे परतून घ्यायचं आहे. हा गूळ चांगला विरघळू द्यायचा आहे. गूळ पूर्ण विरघळल्यानंतर थोडंसं हे मिश्रण पातळ होतं, पण ते तसंच कंटिन्यू परतत राहायचं आहे जेणेकरून ते करपणार नाही. यानंतर याच्यात साधारण 1 चमचाभर इतकं इलायची पावडर मी घातलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला सुंठ देखील वापरता येते. आणि आपलं पुरण हे सतत परतत राहायचं आणि पुरण तयार झालं. पुरण तयार झालं की नाही हे पाहण्याची ही टेस्ट आहे. ज्यावेळी आपण उलतानं किंवा चमचा उभा ठेवतो, ते उभा राहिल्यानंतर आपलं पुरण झालं असं म्हणता येतं. त्यानंतर विविध प्रकार आहेत पुरण वाटण्याचे. आपण आपलं पुरण वाटून घेतलं. मी इथं गाळणीतून पुरण वाटून घेतलेलं आहे. पुरण तयार झालं. इकडे कटाच्या आमटीची आता तयारी. कटाची आमटी तयार करूया आपण. कढईत मी तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं आपण जास्त घेणार आहोत जेणेकरून आमटीला मस्त कट तयार होईल. त्यानंतर मोहरीची फोडणी घातलेली आहे. मोहरी तडतडली की मग थोडेसे जिरे घालायचे आणि कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता तडतडला की मग आपण जे मघाशी वाटण तयार करून ठेवलं होतं ते वाटण घालून हे छान परतून घ्यायचं. हा सगळा मसाला ऑलरेडी आपण ड्राय रोस्ट केलेला होता. हे वाटण आपण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मस्त वास येतोय. आणि हे थोडंसं परतलं की मग आता इथं काळा मसाला मी घालते. 1 चमचाभर काळा मसाला घातलेला आहे. हा आवडीनुसार तुमचं तिखट किती मसाला किती तिखट आहे त्याच्यानुसार तुम्हाला कमी जास्त करता येऊ शकतो. यानंतर साधारण 1.5 ते 2 चमचे इतकं काश्मीरी लाल याच्यामध्ये मी घातलेलं आहे. याच्यामुळे आपल्या आमटीला मस्त रंग येणार आहे. आणि हा मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि हा सतत हलवत राहायचा आहे कारण खाली कढईला करपू नये ही पण काळजी घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला चिरलेली बारीक कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर आपण जितकी जास्त घालू तितकी आमटी आणखी छान होते. आपण इथं पाहू शकाल या मसाल्याला छान तेल सुटायला लागलेलं आहे. हे आणखी आपण परतून घ्यायचं. अजून 2, 3, 4 मिनटं हे होऊ द्यायचं. मसाला करपणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची. मंद गॅसवर हा मसाला सतत परतत ठेवायचा आहे. आणि हे छान पद्धतीनं याला तेल सुटलेलं आहे. आपला मसाला तयार झालेला आहे आता. छान भाजून तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे येळवणी काढलं होतं म्हणजे डाळीतलं जे शिजलेल्या डाळीतलं जे पाणी काढलं होतं आणि त्याच्यासोबत थोडीशी डाळही मी घेतलेली आहे पेस्ट करून. त्याच्यामुळं कटाच्या आमटीला कन्सिस्टन्सी जी आहे ती खूप छान होते. ते घालून घेतल्यानंतर पुन्हा छान मिसळून घ्यायचं. आणि गरम पाणी मी एक पातेल्यामध्ये करून ठेवलेलं होतं. ते गरम पाणी घालायचं. याच्यामध्ये गार पाणी नाही घालायचं. तर गरम पाणी घालून मग हे पुन्हा मिश्रण हलवून घ्यायचं. आपल्या आवश्यकतेनुसार तुम्हाला किती आमटी करायची आहे त्याच्यानुसार मग तुम्ही ते गरम पाणी घालून घ्यायचं. साधारण एक पातेलभर गरम पाणी मी इथं घातलेलं आहे. आणि आता या आमटीला मंद आचेवर असंच ठेवून द्यायचं आणि छान उकळी येऊ द्यायची. गार्निशिंगसाठी तुम्ही आणखी कोथिंबीरही वरून घालू शकता. आणि याच्यात चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर ही आमटी छान हलवून घ्यायची आणि मंद गॅसवर ठेवून द्यायची आणि चांगली 10-15 मिनटं इतकी मंद गॅसवर याला उकळी येऊ द्यायची. आणि आपली कटाची आमटी ही तयार झाली. एकदम झणझणीत आणि मस्त कट आलेला आहे याला. मस्त आमटी तयार झाली.
आपलं पुरणही तयार झालेलं आहे. आपली कणिकही छान भिजलेली आहे. आपण पाहू शकता एकदम सॉफ्ट, अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं पुरण बनलेलं आहे. कणिकही मस्त भिजलेली आहे. आपण पाहू शकाल की खूप सॉफ्ट अशी झालेली आहे कणिक. ही खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, अशा कन्सिस्टन्सीची कणिक आपल्याला लागते. कणिक जर छान झाली, छान भिजली, तर पोळी आपली अजिबात फुटत नाही. याला पुन्हा आपल्याला थोडंसं तेल लावून घेता येईल. तेल लावून ही कणिक आपण वापरायची आहे. ही पुन्हा कणिक तेल लावून जराशी मळून घ्यायची. कणिक अतिशय परफेक्ट अशी कन्सिस्टन्सीची झालेली आहे. आपल्याला पाहूनही लक्षात येऊ शकेल. आणि साधारण मध्यम आकाराची पुरणपोळी आपल्याला बनवायची आहे. तर त्या प्रमाणात आपण कणकेचा गोळा घ्यायचा आहे. थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि याचा वाटी बनवून घ्यायची. मी जसं दाखवते तर या पद्धतीनं अतिशय हलक्या हातानं ही पुरणपोळीसाठी उंडा बनवून घेतलेला आहे आणि याच्यात आपल्याला आवडीप्रमाणे पुरण घालायचं आणि मी जसं दाखवते ते तसं अतिशय हलक्या हातानं ते पुरण दाबून त्या कणकेमध्ये भरायचं. आणि हे करत असताना कडा थोड्याशा पातळ राहतील आणि मधला भाग थोडासा जाड राहील, अशा पद्धतीनं करायचं. त्यामुळे मग पुरणपोळी अजिबातच फुटत नाही. मग पुरणपोळी बंद करताना ही छान बंद झाली तर पुन्हा फुटण्याची शक्यता अजिबात राहत नाही. आणि या पद्धतीनं लाटण्याच्या पूर्वी हलक्या हाताने करून घ्यायचं, जेणेकरून पुरण जे आहे ते चारही बाजूनं व्यवस्थित समप्रमाणात पसरलं जातं. आणि ही पुरणपोळी आता आपल्याला हलक्या हातानं लाटून घ्यायची आहे. पुरणपोळी लाटत असताना अतिशय हलक्या हातानं लाटायची, याची खबरदारी घ्यायची. पुरण आपलं अतिशय छान चारही बाजूनं व्यवस्थित युनिफॉर्मली पसरलं आहे आणि पोळी अजिबात फुटत नाही आहे. अगदी हलक्या हाताने मी लाटती आहे. पोळी अजिबात फुटत नाही आहे. खूप कणिक एकदम चांगली झालेली आहे आणि पुरणाची कन्सिस्टन्सी देखील आपल्याला जशी हवी तशी झालेली आहे. आपल्याला इथं दिसू शकेल की पुरण सगळीकडं व्यवस्थित पसरलेलं आहे आणि साधारण छान पद्धतीनं पातळ असे पुरणपोळी लाटून घ्यायची. पुरणपोळी लाटून झालेली आहे. तवाही आपला गरम करायला आपण ठेवलेला आहे. थोडंसं तेल घालून घ्यायचं, जेणेकरून पोळी चिटकणार नाही. तवा गरम झाला की पोळी आपण तव्यावर टाकून घ्यायची आणि पहिल्यांदा पोळी उलटताना थोडीशी काळजी घेणं आवश्यक असतं, कारण खूप डेलिकेटली ही पुरणपोळी उलटणं गरजेचं आहे. नाहीतर पुरणपोळी याच वेळेला मग फुटण्याची शक्यता राहते. तर खूप डेलिकेटली ही उलटून घ्यायची आणि आपण पाहू शकाल अगदी मस्त अशी पोळी फुगतीये. आणि भरपूर साजूक तूप घालून ही पुरणाची पोळी आपण भाजून घेऊयात. आपण पाहू शकाल पुरणाची पोळी अजिबात फुटलेली नाही आहे आणि खूप मस्त फुगलेली आहे. परफेक्ट अशी ही पुरणाची पोळी आपली तयार झाली आणि तुमच्या आवडीप्रमाणे मस्त भरपूर साजूक तूप घालून ही पोळी आपण खाऊ शकतो. तुपामुळे पुरणाच्या पोळीची लज्जत आणखीनच वाढते आणि मस्त अशी ही महाराष्ट्राची वैशिष्ट्य असलेली पुरणपोळी आपली तयार झाली. आणि आता आपण ताट वाढून घेऊया. पुरणपोळी, दूध, त्याच्यामध्ये तूप, कटाची आमटी, कुरडया पापड यासोबत पुरणपोळी मस्त लागते. तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. थँक यू.